हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला एका नवीन फंक्शनने सुरुवात करायचे. तो फंक्शन असेल आपलं स्टाफिंग. आता स्टाफिंग मध्ये एम्प्लॉईजचा समावेश होतो, म्हणजेच थोडक्यात ह्युमन रिसोर्सेसचा समावेश होत असतो. तर एक्झॅक्टली स्टाफिंग मध्ये काय केलं जातं? सिलेक्शन केलं जातं, त्याच्यानंतर प्लेसिंग केलं जातं, ट्रेनिंग दिली जातं, डेव्हलपिंग केलं जातं, त्यांना टिकवून ठेवण्यासाठी असे काही उपक्रम राबविले जातात. काय असतं एक्झॅक्टली स्टाफिंग आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. नंतर मीनिंग, डेफिनेशन आणि त्याच बरोबर आपल्याला पाहिजेत इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग, जे की एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. ओके, चलो फर्स्ट ऑफ ऑल आता तुम्ही नीट एकदम चांगल्या पद्धतीने स्टाफिंग एक्झॅक्टली काय आहे ते समजून घ्या. ओके, बघा आता हा एक बिझनेस आहे. या बिझनेस मध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये सोशल मार्केटिंग स्पेशलिस्टची आवश्यकता आहे. आय रिपीट, या बिझनेस मध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट म्हणजेच एका डिपार्टमेंट मध्ये सोशल मार्केटिंग स्पेशलिस्टची आवश्यकता आहे. आता सोशल मार्केटिंग स्पेशलिस्ट म्हणजे कोण? जसं की ज्या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन ते ऍडव्हर्टाइजमेंट करणार. जसं की बोट कंपनी जे आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून इंस्टाग्राम वरती ऍडव्हर्टाइजमेंट करते, फेसबुकवर ऍडव्हर्टाइजमेंट करत असते. या सगळ्यांना म्हणतो आपण, बोटच नाही, बोट म्हणा, आता काय प्रोनाउन्स करायचं ते करा, फक्त समजून घ्या. लेन्स कार्ड सुद्धा इंस्टाग्राम वरती ऍडव्हर्टाइजमेंट करत असते. यालाच म्हणतात सोशल मार्केटिंग. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता तसंच या बिझनेस मध्ये सोशल मार्केटिंग स्पेशलिस्ट पाहिजे होतं की त्याला मार्केटिंग फील्ड मध्ये खूप नॉलेज असावं, त्याच्याकडे त्या संबंधित स्किल्स असावं, त्याला त्या प्लॅटफॉर्म वरती आपलं प्रोडक्ट कसं रिप्रेझेंट करता येईल हे त्याला माहिती पाहिजे. ओके, तर रिक्वायरमेंट नुसार मी काय केलं, न्यूजपेपर, मी म्हणजे हा बिझनेस, न्यूजपेपर मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट केली की या बिझनेस मध्ये सोशल मार्केटिंग स्पेशलिस्टची आवश्यकता आहे. सो वॅकन्सी उपलब्ध आहेत, ज्यांनी कोणी इच्छुक असतील या टाइमला येऊन भेट द्यायची आहे, या ठिकाणी यायचं आहे म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट केलं. आता त्यातले असेच काही लोक ऍडव्हर्टाइजमेंट पाहून आले होते. कोण कोण आलं होतं? राम, कमल, राजीव, मानव आणि मुकेश असे व्यक्ती ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात पाहून इंटरव्ह्यू द्यायला किंवा बिझनेसला भेट द्यायला आले. सगळे आल्यानंतर दिलेल्या टाइम वरती आल्यानंतर आता एकेकाचं मॅनेजर काय करतो, क्रायटेरिया महत्वाचा असतो. तुम्हाला पाहिजे सोशल मार्केटिंग स्पेशलिस्ट पाहिजे, मग त्या पोझिशन नुसार किंवा त्या जॉब नुसार रिक्वायरमेंट ठरलेले असतात, क्रायटेरिया ठरलेले असतात. मी सांगितलं की सोशल मार्केटिंग स्पेशलिस्टला काय काय यायला पाहिजे, सो ते ठरलेलं आहे. सो पहिल्याला बोलवलं, इंटरव्ह्यू दिलं, आपण काही क्वेश्चन विचारलं, तुम्हाला काही जमतं का, मला आत्ताच्या आत्ताच एखादी ऍडव्हर्टाइजमेंट एक्सप्लेन करा की तुम्ही इंस्टाग्राम वरती आपल्या प्रोडक्टला कसं रिप्रेझेंट करणार, हे रामला विचारलं. बट मॅनेजरला वाटलं की रामला चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंटच करता आलं नाही. म्हणजेच एखादा प्रोडक्ट रिप्रेझेंट करते वेळी, मार्केटिंग करते वेळी तो कुठे ना कुठे त्याची चूक झाली असं मॅनेजरला लक्षात आलं. कधीही लक्षात ठेवा, जो इंटरव्ह्यू घेत असतो, सपोज आपण मॅनेजर गृहीत धरू, ठीक आहे, मॅनेजर त्याच्यापेक्षा हुशार असणं खूप गरजेचं असतं त्या बाबतीत. सो लक्षात ठेवा कधी पण. आणखीन रामला थोड्या वेळेला रिझल्ट सांगतो, थोड्या वेळेला तुम्हाला आम्ही कळवतो, तुम्ही बाहेर जाऊ शकता म्हणतं. त्याच्यानंतर कमल येतो. कमल सुद्धा त्याला सेम क्वेश्चन विचारले जातात, पण कमल थोडस येडं करत होता.
एकदम कामाच्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट नव्हता, थोडस आपल्या भाषेत वेड वेड वागत होता, त्याला काही तेवढं समजत नव्हतं, समोरचा व्यक्ती काय बोलतोय त्याच्यावरती लक्ष देत नव्हता. मग तो मार्केटिंग काय खाक करणार आहे? त्याला पण म्हणलं तुम्ही वाट बघा, बाहेर बसा. नेक्स्ट म्हणलं. नेक्स्ट आला राजीव. राजीव थोडा ठीकठाक होता, पण राजीवचं जास्त एक्सपिरियन्स नव्हतं. सोशल मीडिया किंवा सोशल मार्केटिंग स्पेशलिस्ट मध्ये एक्सपिरियन्स सुद्धा मायने करते, म्हणजेच महत्वाचं असतं. का महत्वाचं असतं? कारण गरज असती आपल्याला एक्सपिरियन्सची त्या वेळी, म्हणून राजीवला तेवढा एक्सपिरियन्स नव्हतं, नवीन नवीन तो आता झालेला होता. ओके, त्याच्यानंतर आता सेकंड लास्टला आलेला मानव. मानव एकदम हुशार, त्याच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. त्याला ज्या पद्धतीने क्वेश्चन विचारलं, एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने तो उत्तर देऊ लागला. जो आपलं क्रायटेरिया आपण डिसाइड केलो, त्या जे आपण साचा डिसाइड केलो होतो त्याच्यामध्ये तो फिट बसू लागला. ठीक आहे, नीट आहे का? याला सोशल मीडिया बद्दल माहितीये, मीडिया बद्दल माहितीये, कोणाला कसं फेस करायचं माहितीये, कोणत्या प्लॅटफॉर्म वरती कशा पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करायची माहिती आहे, आपल्या प्रोडक्टला कसं रिप्रेझेंट करायचं, कधी डिस्काउंट असेल, सेल असेल, कशा पद्धतीने सांगायचं, अँबॅसेडर कुणाला बनवायचं, या सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने मानवला माहितीये. आणि मानवला मॅनेजरला मानवचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते पटलं. तरी मॅनेजर म्हणला की तुम्ही वाट बघा, आम्ही तुम्हाला लवकरच कळवू काय आहे ते. शेवटी आला मुकेश. मुकेश सेम कमल सारखा होता, लक्षच नाहीये, हा करेन, हा शिकेन, हा करेन, मला ट्रेनिंग द्या, मी शिकतो, असं म्हणू लागला. ठीक आहे म्हणलं, मुकेशलाही तू जा, आम्ही तुम्हाला रिझल्ट कळवू म्हणलं. मग आता रिझल्ट ऐकवायची वेळ आली, म्हणजेच की आपल्याला अशा स्पेशलिस्टची गरज होती ज्या आपल्या रिक्वायरमेंट मध्ये एकदम चांगल्या पद्धतीने परफेक्ट बसला पाहिजे. सो मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी, म्हणजेच मॅनेजर असू दे कोणी असू दे, इंटरव्ह्यू घेणारे, तो त्यांनी मानवला सिलेक्ट केलं. आता नीट ऐका, स्टाफिंग काय आहे, सिलेक्टिंगची गोष्ट आहे. सिलेक्टिंग करते वेळी असंच सिलेक्ट नाही केलं की मॅनेजरचा मानव हा जवळचा नातेवाईक आहे म्हणून सिलेक्ट केलं, नाही, असं नव्हतं. कारण मानवला ज्याही क्वेश्चन विचारत होते त्या प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर एकदम उत्कृष्ट पद्धतीने देत होता, म्हणून याचं सिलेक्शन झालं. याच्याकडे एक्सपिरियन्स जास्त होता म्हणून सिलेक्शन झालं. ठीक आहे, आता सिलेक्शन झालेलं आहे, मानव अट्रॅक्टिव्ह वाटला आणि त्याचं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर सिलेक्शन झालं, निवड केली. आता पुढची स्टेप काय असेल, आपल्या बिझनेस मध्ये मानवला त्या डिपार्टमेंट नेऊन त्या ठिकाणी प्लेसिंग करणं, म्हणजेच नियुक्ती करणं की बाबा तुझं काम हे हे आहे, तू ते काम कर, असं त्याला सांगणं. आता तो त्या ठिकाणी काम करू लागला, बरेच दिवस गेले, परफेक्ट झाला. मग केलो आपण त्याचं मूल्यांकन. मूल्यांकन म्हणजेच काय, अप्रेसिंग असं म्हणतो आपण त्याला, किंवा त्याला इव्हॅल्युएटिंग असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर मूल्यांकन केलं. मूल्यांकन म्हणजेच एक्झॅक्टली तो किती काम केला, कोणतं चॅलेंज आलं तर त्याला कसं फेस केला, म्हणजेच एक्झॅक्टली मानवचं काय म्हणतो आपण, एक्झॅक्टली वर्ड आठवत नाही मला, मानव कशा पद्धतीने बिझनेसचे जे काही सिच्युएशन्स आहेत हँडल करत होता, दिलेलं टास्क वेळेत कंप्लीट करत होता का, आपल्या बिझनेसला कसं रिप्रेझेंट केला, प्रोडक्ट बद्दल कशी माहिती सांगितला, मार्केटिंग कशा पद्धतीने केला, या सगळ्या गोष्टीचं मूल्यांकन झालं. अप्रेझिंग झाल्यानंतर मग त्याला मिळालं प्रमोशन. त्याला प्रमोशन मिळालं. कशावरून मिळालं? कारण तो बरेच वर्ष आता आपल्या बिझनेस मध्ये टिकून राहिला. प्रमोशन मिळालं. प्रमोशन मिळाल्यानंतर असं लक्षात आलं की मानवला आणखीन जास्त एक्सपर्ट बनवण्यासाठी त्याला कुठे ना कुठं ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. म्हणजेच त्याला जे काही नवीन टेक्नॉलॉजी असेल त्याचा वापर सुद्धा करता आला पाहिजे, जेणेकरून त्याचा विकास होईल आणि बिझनेसचा सुद्धा डेव्हलपमेंट होईल.
म्हणून आपण मानवला चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग सुद्धा दिलो. ट्रेनिंग दिल्यामुळं मानव मध्ये डेव्हलपिंग दिसायला मिळालं, मानव डेव्हलप झाला. तो डेव्हलप झाला, आपला बिझनेस डेव्हलप झाला, एकच आहे. मग आता शेवटचं आहे की आता मानवला आपल्या बिझनेस मध्ये कसं टिकवून ठेवायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, बरेच वर्ष आपल्या बिझनेस मध्ये काम केला, प्रमोशनवर प्रमोशन मिळवत राहिला, रेम्युनरेशन जास्त मिळालं, म्हणजे जे काही मोबदला येतो तो मिळवत गेला, त्याला ट्रेनिंग मिळाली, त्याचं डेव्हलपमेंट झालं. मग अशा व्यक्तीला आपण आपल्या बिझनेस मधून जाऊ देऊ का? अजिबात नाही. त्याला टिकवून ठेवण्यासाठी आणखीन त्याचं प्रमोशन करणं, त्याला आणखीन ट्रेनिंग देणं, डेव्हलप करणं, त्याचा फायदा आपल्या बिझनेसला झाला. मग आता एवढ्या सगळ्यातून सांगायचं काय? हे मी जे सगळ्या गोष्टी सांगितले ते येतं स्टाफिंग मध्ये. ओके, आता आपण आपल्या बुक मध्ये बघू. स्टाफिंग इज द फंक्शन ऑफ एक्झिक्युशन अकॉर्डिंग टू प्लॅन अँड ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. म्हणजेच जे काही कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य ठरवलेल्या योजनेनुसार आणि संघटनात्मक रचनेनुसार अंमलबजावणी करण्याचे कार्य आहे. आता प्लॅनिंग मध्ये जे काही ठरवलो, ऑर्गनायझिंग मध्ये ज्याही पद्धतीने आपलं स्ट्रक्चर डिसाइड केलो, स्ट्रक्चर वेल डिफाईन केलो, त्यानुसार आता स्टाफिंग मध्ये अंमलबजावणी एम्प्लॉईज बद्दल बोलल्या गेलेला आहे. ओके, इट इज द प्रोसेस ऑफ अट्रॅक्टिंग. मानव अट्रॅक्टिंग वाटला, रिक्रुटिंग म्हणजेच त्याची भरती केलो आपण, मग मानवला सिलेक्ट केलो, त्याची प्लेसिंग केलो, अप्रेझिंग केलो म्हणजेच मूल्यांकन केलो, कसं काम करतायत, कोण काम करताय, टास्क कंप्लीट करतायत का ते, त्याच्यानंतर रेम्युनरेटिंग म्हणजेच मोबदला, त्याच्यानंतर डेव्हलपिंग म्हणजेच विकास, अँड रिटर्निंग द बेस्ट वर्कफोर्स म्हणजेच जे काही वर्कफोर्स कार्यशक्ती किंवा एम्प्लॉईज आपल्या बिझनेस मध्ये आहेत त्यांना कसं टिकवून ठेवता येईल हे सुद्धा स्टाफिंग मध्ये पाहिल्या जातं. स्टाफिंग मध्ये ही सगळी प्रोसेस असते डायरेक्टली, म्हणजे ही सगळी प्रोसेस म्हणजे स्टाफिंग होय, एवढंच काम केलं जातं. ओके, त्याच्यानंतर पुढे ओव्हरऑल ग्रोथ अँड सक्सेस ऑफ एव्हरी व्हेंचर इज बेस्ड ऑन ॲप्रोप्रिएटनेस ऑफ स्टाफिंग फंक्शन. कोणत्याही उपक्रमाचा यश किंवा वाढ हे त्या व्यवसायामध्ये असणाऱ्या कर्मचारी व्यवस्थापन या कार्यावर डिपेंड असतं. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी पुढे पण तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. प्लॅनिंग करणारा सुद्धा ह्युमन आहे, ऑर्गनायझिंग करणारा सुद्धा ह्युमन आहे, कर्मचारी व्यवस्थापन ह्युमन करतं, डायरेक्टिंग ह्युमन करतं, ना कोणती मशीन करते, काहीच नाही करत. म्हणजेच ह्युमन म्हणजेच काय, ह्युमन रिसोर्सेस म्हणजे स्टाफ सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतं, म्हणून त्याला आपण स्टाफिंग म्हणतो. स्टाफिंग हे अतिशय महत्वाचं आहे. जर स्टाफिंगच नाही झाला, कोणतं ह्युमन बिईंगच बिझनेस मध्ये नाही तर बिझनेस कसा चालणार? इम्पॉर्टंट आहे. इट इज व्हेरी challenging for organization to focus on best utilization of workforce by using their talents and skills, retaining them and arranging training and development programs. हे खूप महत्वाचं आहे, नीट समजून घ्या. आता आपल्या बिझनेस मध्ये त्यांच्या टॅलेंट नुसार, त्यांच्या म्हणजे कर्मचाऱ्यांच्या टॅलेंट नुसार, कौशल्यानुसार किंवा कौशल्याचा वापर करून जे काही कार्यशक्ती आहे त्यांचा योग्य तो वापर करणे आणि त्यांना टिकवून ठेवणे, त्यांना म्हणजेच एम्प्लॉईजला टिकवून ठेवणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षण आणि डेव्हलपमेंट प्रोग्राम अरेंज करणं, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम अरेंज करणं हे आपल्या ऑर्गनायझेशन साठी खूप चॅलेंजिंग आहे. नीट बघा, युटिलायझेशन ऑफ वर्कफोर्स म्हणलेलं आहे. आता आपल्याकडे जे वर्कफोर्स उपलब्ध आहे त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेणं हे ऑर्गनायझेशनचं काम आहे.
ठीक आहे, पहिली गोष्ट समजली. आता त्या वर्कफोर्स म्हणजेच आपल्या एम्प्लॉईज सोबत जमत नसेल, वाद भांडणं अति होत असतील, मग ते ऑर्गनायझेशनला त्यांचं युटिलायझेशन करणं जमेल का? अजिबात नाही जमणार. कारण कोणतंही एम्प्लॉई ऐकूनच घेत नाही, स्वतःच्याच धुंदीमध्ये सतत भांडणं करत राहतात. मग त्यांना काम कसं सांगणार? त्यांचा रागीट स्वभाव आहे, ते काम कम्प्लीट करणार नाहीत. मग त्यांच्याकडनं त्यांच्या कपॅसिटी एवढं काम करून घेत आहोत का? युटिलायझेशन होत आहे का? नाही. मग हे आपल्या बिझनेससाठी चॅलेंजिंग आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता त्यांचं टॅलेंट, त्यांचे जे काही स्किल्स आहेत त्यांचा सुद्धा वापर करून घेणं आवश्यक आहे. आपण न्यू आयडिया म्हणतो, मग ते न्यू आयडिया बिझनेस मध्ये आणणं, त्यांच्यावरती एक्झिक्युशन करणे हे सुद्धा महत्वाचं आहे. हे सुद्धा बिझनेससाठी चॅलेंजिंग असणार आहे. आणि त्याचबरोबर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स त्यांच्यासाठी वेळोवेळी ठेवणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. तरच त्यांचा डेव्हलपमेंट होईल. त्यांचा डेव्हलपमेंट झाला म्हणजे बिझनेस ऑटोमॅटिकली होईल. ओके, नेक्स्ट वन, द फंक्शन एम्फसाइज मॅनेजिंग ह्युमन अँड नॉट मटेरियल और फायनान्शियल रिसोर्सेस. आता हा जो फंक्शन आहे हा म्हणजे कोणता? स्टाफिंग हा फंक्शन ह्युमन म्हणजेच मानवी, मॅनेजिंग कोणाला मॅनेज करतं? ह्युमन बिईंगला मॅनेज करत असतं, कर्मचाऱ्यांना मॅनेज करण्याशी संबंधित आहे, ना की साहित्य किंवा आर्थिक संसाधनांना मॅनेज करण्याचं. आता स्टाफिंग म्हटल्यानंतर किती सोपं आहे. स्टाफिंग म्हटल्यानंतर स्टाफचा समावेश होतो. स्टाफ म्हणजेच कोण असतात? माणसं असतात, ह्युमन असतं. ह्युमन म्हणजेच काय? आता त्यांना असं मॅनेज करणं, म्हणून स्टाफिंग मध्ये ह्युमन बिईंगला मॅनेज करण्याचं काम केलं जातं, ना की मटेरियलला, ना की फायनान्शियल रिसोर्सला. हे खूप सोपं आहे आणि तुम्हाला कळतं पण, जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. द नीड ऑफ स्टाफिंग arises since the initial period of organization. आता कर्मचारी व्यवस्थापनाची गरज ही सुरुवातीच्या काळापासून उद्भवली आहे. आता कोणताही बिझनेस स्टार्ट करायचा म्हटला की आपल्याला त्या ठिकाणी ह्युमनची आवश्यकता असते. ह्युमन आला म्हणून त्या ठिकाणी स्टाफिंग हे ऑटोमॅटिकली केल्या जातं. खूप बेसिक आहे. पुढे, ड्यू टू प्रमोशन, ट्रान्सफर, बिझनेस एक्सपान्शन, रिटायरमेंट, रेजिग्नेशन, ऍक्सिडेंट्स, डेथ ऑफ एम्प्लॉईज एक्सेट्रा, vacancies are created in organization. आता म्हणजे स्टाफिंग हे आपण कधी करतो? नवीन एम्प्लॉईजची भरती आपण कधी करत असतो? आपल्याला रिक्त पदे कधी मिळत असतात? ज्या वेळेस एखाद्या एम्प्लॉईचा प्रमोशन झाला त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या एम्प्लॉईची आवश्यकता असते, म्हणजे स्टाफिंग केल्या जातं, नवीन एम्प्लॉईज आणल्या जातं. दुसरा आहे, एखाद्या एम्प्लॉईचा ट्रान्सफर झाला तर त्या ठिकाणी दुसरा एम्प्लॉई लागतो, त्यावेळेस स्टाफिंग लागते, त्यावेळेस आपल्याला भरती करावी लागते. बिझनेस एक्सपान्शन झाला, व्यवसायाचा विस्तार झाला, व्यवसाय मोठा झाला. आता 50 एम्प्लॉईज आहेत, आता काही दिवसानंतर बिझनेस एक्सपान्शन झालं, मग 50 ऐवजी कामाला आपल्याला 100 एम्प्लॉईजची आवश्यकता पडली, त्यावेळेस सुद्धा स्टाफिंग आलं. रिटायरमेंट झाला, एखाद्या एम्प्लॉईची रिटायरमेंट आली, निवृत्त झाला, त्यावेळेस स्टाफिंग, न्यू एम्प्लॉई लागतो. रेजिग्नेशन, एखाद्या एम्प्लॉईने राजीनामा दिला, बिझनेस सोडून गेला, त्यावेळेस एम्प्लॉईज लागतात, ह्युमन लागतात, तिथे स्टाफिंग होतं. ऍक्सिडेंट झालं आणि एखाद्या एम्प्लॉईचा ऍक्सिडेंट झाला, त्याच्या जागी आपल्याला नवीन कर्मचारी लागतो, न्यू एम्प्लॉई लागत असतो, त्यावेळेस स्टाफिंग येतं. डेथ ऑफ एम्प्लॉई, एखाद्या एम्प्लॉईचा मृत्यू झाला, त्याच्या जागी दुसऱ्याला घ्यावं लागतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? स्टाफिंग किंवा जे काही ह्युमन असतात त्यांना बिझनेसमध्ये कधी आणलं जातं, एम्प्लॉईजला बिझनेसमध्ये कधी आणलं जातं? या गोष्टीमुळे रिक्त पदे निर्माण होतात. रिक्त पदे म्हणजेच काय? वॅकन्सी उपलब्ध होतात. वॅकन्सी उपलब्ध झाले की आपण नवीन भरती करत असतो, म्हणजे स्टाफिंग हे फंक्शन करत असतो. क्लिअर आहे? नंतर, इन दिस कंटेक्स्ट
staffing function plays very important role in organization. In this context म्हणजेच काय, या संदर्भात म्हणजे स्टाफिंग या संदर्भात जो आपला स्टाफिंग आहे, स्टाफिंग हा फंक्शन आहे, आपल्या बिझनेस मध्ये इम्पॉर्टंट रोल म्हणण्यापेक्षा मेजर रोल प्ले करत असतो. कारण सगळे फंक्शन्स आहेत एकमेकावर डिपेंड आहे, मान्य आहे, पण दुसरे फंक्शन्स करण्यासाठी ना कुठे एम्प्लॉईज लागतात, स्टाफ लागतो. म्हणून अतिशय महत्वाचं आहे आपलं स्टाफिंग. राईट पर्सन ॲट राईट जॉब, राईट पे इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ स्टाफिंग. नीट बघा काय म्हटलेलं आहे, योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी योग्य मोबदल्यासह असणे हे कर्मचारी व्यवस्थापनाचं तत्व आहे. आता कर्मचारी व्यवस्थापनामध्ये काय केलं जातं, योग्य व्यक्तीची नेमणूक केली जाते. आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्या त्या जॉब साठी कोणता एम्प्लॉई परफेक्ट असेल त्यालाच आपण चूज करतो, सिलेक्ट करतो. म्हणजेच काय, राईट पर्सन सिलेक्ट केलो. आता त्याला कोणत्या ठिकाणी जॉब द्यायचं हे मॅटर करते. आपण इंटरव्ह्यू घेते वेळी किंवा सिलेक्टिंग किंवा जे काही भरती करत होतो, आपण रिक्रुटिंग करत होतो, किंवा त्यावेळेस आपण सोशल मार्केटिंग स्पेशलिस्टची रिक्वायरमेंट होती आपल्याला. ठीक आहे, त्याला आपण सोशल मार्केटिंग स्पेशलिस्ट म्हणून बिझनेस मध्ये सिलेक्ट केलो, पण त्याला आपण काम दिलो प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये. हे चुकीचं आहे. राईट पर्सन राईट जॉब वरती असणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या कारणासाठी आपण त्याला आपल्या बिझनेस मध्ये ठेवून घेतलो, सिलेक्ट केलो, तेच काम त्याला दिलं पाहिजे. कोणतं, सोशल मार्केटिंग स्पेशलिस्ट हे काम दिलं पाहिजे त्याला, सोशल मार्केटिंगचं काम त्याला सोपवलं पाहिजे, हे का नाही. त्याच्यानंतर काम पण योग्य दिलो, म्हणजेच निवड योग्य व्यक्तीची केलो, त्याला जॉब पण योग्य ठिकाणी दिलो, पण तो त्याचं 100% देत असताना त्याला आपण जे काही रेम्युनरेशन देत असतो, त्याची सॅलरी देत असतो, तो जेवढं काम करतोय त्याच्या 50%च देतो. हे योग्य आहे का अयोग्य आहे, सांगा मला. बरोबर आहे का चूक आहे? येस, ऑफकोर्स चूक आहे. का चूक आहे? तो 100% काम करत असेल तर त्याची सॅलरी सुद्धा 100% दिलं पाहिजे. म्हणून स्टाफिंग सांगतं की योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी योग्य मोबदल्यासह नेमणूक करणे हे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये केल्या जातं. ठीक आहे, आपण आतापर्यंत हेच बघत आलो, जेवढं काम केलं तेवढी सॅलरी दिली पाहिजे. स्टाफिंग मध्ये पण सेम तेच सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला मीनिंग एकदम चांगल्या पद्धतीने समजली असेल. ओके, आता येऊ आपण डेफिनेशन या पार्ट करे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचे, डायरेक्टली मी सांगते आता. यस, बेंजामिनची डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची. तर ते काय सांगतात बघा आता या ठिकाणी. स्टाफिंग इज द प्रोसेस इन्व्हॉल्व्ड इन आयडेंटिफाइंग, असेसिंग, प्लेसिंग, इव्हॅल्युएटिंग अँड डायरेक्टिंग इंडिव्हिज्युअल्स ॲट वर्क. म्हणजेच आता कर्मचारी व्यवस्थापन ही प्रक्रिया कर्मचारी ओळखणे, त्यांची नियुक्ती करणे, त्यांचं मूल्यांकन करणे आणि त्यांना डायरेक्ट करण्याचं काम करत असते. काय काय म्हटलेलं आहे, इंडिव्हिज्युअल्स ॲट वर्क म्हणजेच कामाच्या ठिकाणी वैयक्तिक व्यक्ती ओळखणे, म्हणजेच इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच काय, कर्मचाऱ्यांना ओळखणे, त्यांना प्लेसिंग करणे, त्यांची नियुक्ती करणे, त्यांना असाइन करण्याचं काम स्टाफिंग मध्ये केलं जातं. स्टाफिंग मध्ये ही प्रोसेस असते. आपण मीनिंग मध्ये सुद्धा हेच डिस्कस केलेलं आहे. तुम्ही ही वालीच डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आणि पाठच करून टाका. ओके, आता आपण येऊया आपल्या बेस्ट पार्ट कडे. बेस्ट पार्ट कोणता, म्हणजेच येस, इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग. चला एक एक आपण आता एक्सप्लेन करत जाऊ किंवा शिकत जाऊ. फर्स्ट वन आहे इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन, म्हणजेच प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलं, स्टाफिंग इज द की टू इफेक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ ऑल द फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट
such as planning, organizing, directing and controlling. म्हणजेच नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण अशी व्यवस्थापनाची इतर कार्य प्रभावीपणे, म्हणजे जे काही यांचा परफॉर्मन्स आहे इफेक्टिव्हपणे करायचं असेल, प्रभावीपणे करायचं असेल तर स्टाफिंग या सगळ्यांची गुरुकिल्ली आहे, की आहे. जर स्टाफिंग चांगल्या पद्धतीने झाला तर बाकीचे जे काही फंक्शन्स आहेत ऑटोमॅटिकली इफेक्टिव्ह पद्धतीने होत असतात. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लॅनिंग करणारा हा व्यक्ती असतो, ऑर्गनायझिंग करणारा हा सुद्धा व्यक्ती असतो. प्लॅनिंग करणारा व्यक्ती जर चुकला तर सगळे फंक्शन्स पुढचे चुकणार आहेत. म्हणून कोणत्याही एम्प्लॉईजची किंवा ह्युमनची नियुक्ती करत असेल, त्याला सिलेक्ट करत असेल तर नीट लक्ष देऊन सिलेक्ट करायचं आहे. ओके, ते स्टाफिंग वर डिपेंड असतं. पुढे, competent workforce can work effectively in different functional areas like production, sales, finance, etc. म्हणजेच आता काय मीनिंग सांगितलेलं आहे बघा, कार्यक्षम किंवा सक्षम कार्यशक्ती, कॉम्पिटेंट वर्कफोर्स म्हणजेच काय, सक्षम कार्यशक्ती ही उत्पादन म्हणजेच प्रोडक्शन, विक्री आणि आर्थिक किंवा वित्त इत्यादी विविध कार्यांमध्ये प्रभावीपणे काम करू शकते म्हटलेलं आहे. आता कॉम्पिटेंट वर्कफोर्स म्हणजेच सक्षम अशा व्यक्तींची निवड आपल्याला आपल्या बिझनेस मध्ये करावी लागणार आहे. म्हणजेच राईट पर्सन राईट जॉब साठी असलं पाहिजे, तरच तो कुठल्याही फील्ड मध्ये किंवा कुठल्याही एरियाज मध्ये प्रोडक्शन, सेल्स, फायनान्स या ठिकाणी इफेक्टिव्हली काम करू शकतो. जर आपण एका म्हणजे कॉम्पिटेंट नाही, सक्षम नाही अशा एम्प्लॉईची जर निवड केलो, जसं की मी या ठिकाणी म्हटलं होतं, मानवच्या ऐवजी आपण यांच्यातल्या एका कुणाची जर निवड केलं असतो तर त्याचा धोका आपल्या बिझनेसला झाला असता. कारण ज्या आपण डिपार्टमेंट मध्ये यांना काम देऊ ते काम त्यांना जमलं नसतं, त्याचा परिणाम बिझनेसवर झाला असता. म्हणून कधी अशा कॉम्पिटेंट वर्कफोर्स म्हणजे सक्षम कार्यशक्तीची आवश्यकता आपल्या बिझनेस मध्ये असते. ओके, पुढे, द आउटकम ऑफ अदर फंक्शन्स इज बेस्ड ऑन द इफेक्टिव्हनेस ऑफ स्टाफिंग. आणि इतर कार्यांचा जो काही परिणाम आहे, आउटकम आहे, तो स्टाफिंगच्या आपण जे कर्मचारी व्यवस्थापन प्रभावीपणे करतो त्याच्यावर अवलंबून असतं. आता एक एक्झाम्पल बघा, मी म्हणजे तुम्हाला समजेल. आता एक बेसिक गोष्ट आहे, ABC लिमिटेड नावाचा हा आपला बिझनेस आहे. या बिझनेस मध्ये मशीन आहे. तर मला सांगा, मशीन ऑटोमॅटिकली चालेल का? येस और नो? येस, ऑफकोर्स नो. मशीन ऑटोमॅटिकली कशी चालेल? मशीन चालवण्यासाठी सुद्धा एका पर्सनची आवश्यकता असते. मग त्या ठिकाणी कोणत्या पर्सनची आवश्यकता असते? कसा पर्सन हा मशीन चालू शकते? तर स्टाफिंग मध्ये ठरवल्या जातं की ही मशीन चालविण्यासाठी, मशीन स्टार्ट करण्यासाठी, मशीनचा यूज करण्यासाठी एका कॉम्पिटेंट व्यक्तीची आवश्यकता असते, सक्षम व्यक्तीची. आता त्याला या मशीन बद्दल नॉलेज पाहिजे, तो जेही काम करतोय त्याच्याबद्दल त्याला इन्फॉर्मेशन पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे, त्याच व्यक्तीची आपण निवड करणार. ते येतं स्टाफिंग मध्ये. बघा, तोच बिझनेस आहे, तीच मशीन आहे, मशीन ऑटोमॅटिकली चालत नाही, त्या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉई लागतो. म्हणून एम्प्लॉई असा तसा नाही, त्याला मशीन चालवता येते असाच एम्प्लॉई या ठिकाणी लागत असतो. नीट लक्षात ठेवा, स्टाफिंग म्हणजेच एम्प्लॉईज आणणे बिझनेस मध्ये, त्यांचं सिलेक्शन करणं, त्यांना प्लेसिंग करणं, ठीक आहे, त्यांना जागा देणं, त्यांची नियुक्ती करणं. पण योग्य व्यक्तीची नियुक्ती करणं हे अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, प्रॉपर सिलेक्टिंग करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर आता आणखीन एक बेसिक गोष्ट, प्लॅनिंग करणारा हा व्यक्ती असतो. बेसिक आहे, ऑर्गनायझिंग करणारा सुद्धा व्यक्ती असतो, स्टाफिंग करणारा व्यक्ती असतो, डायरेक्टिंग करणारा व्यक्ती असतो.
कोऑर्डिनेटिंग करणारा सुद्धा व्यक्ती किंवा विविध व्यक्तींचा समूह असतो. समजायले ना. त्याच्यानंतर कंट्रोलिंग करणारा हा सुद्धा एक पर्सन असतो. मग पर्सन असतो, व्यक्ती असतो असं म्हणतो. कोणता व्यक्ती हे मॅटर करते. मग स्टाफिंग मध्ये बार बार सांगायले, नीट समजून घ्या. मग कोणता व्यक्ती असतो हे मॅटर करते म्हटले. मग स्टाफिंग मध्ये तो व्यक्ती कोण असणार हे ठरविलं जातं. कसं ठरविलं जातं तर भरती केली जाते, म्हणजेच रिक्रुटिंग ठरवलं जातं. त्याच्यानंतर आपल्या रिक्वायरमेंट नुसार त्यांचं इंटरव्ह्यू वगैरे घेतलं जातं, क्रायटेरिया ठरवलं जातं. त्याच्यानंतर त्यांना सिलेक्ट केलं जातं, त्यांची प्लेसिंग केलं जातं. या सगळ्या गोष्टी येतात स्टाफिंग मध्ये. म्हणजे जर आपल्याला आपलं जो काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे, जे काही फंक्शन्स आहेत किंवा फंक्शनल वर्क असेल, तर ते इफेक्टिव्हपणे करण्यासाठी आपल्याला स्टाफिंग हे चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे. का करावं लागणार आहे बघा, परत एकदा एक्सप्लेन करते. जर प्लॅनिंग करते वेळी मी म्हटलं एका व्यक्तीची आवश्यकता आहे, ठीक आहे, आपण स्टाफिंग हे कार्य केलो, एका व्यक्तीला प्लॅनिंग साठी आणलो, पण ज्या व्यक्तीला आपण सिलेक्ट केलो त्या व्यक्तीला प्लॅनिंग जमतं का हे सुद्धा महत्वाचं आहे. याला कोणत्याही प्रकारचं सिच्युएशन आलं थोडंसं डोकं लावत नाही, फ्युचर प्रेडिक्ट सुद्धा करता येत नाही, अंदाज घेत नाही, ना कोणतं डिसिजन घेता येतं. याने जर प्लॅनिंग केलं तर पुढचे फंक्शन्स होतील का? ऑफकोर्स नाही होणार. म्हणून स्टाफिंग अतिशय महत्वाचं आहे, काळजीपूर्वक करावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे स्टाफिंग इज द की. ओके, प्रत्येक फंक्शन साठी एम्प्लॉईज लागतात, म्हणून स्टाफिंग महत्वाचं आहे. चलो, फर्स्ट वन तुम्हाला क्लिअर झालं. सेकंड वन वरती येऊ आपण. लीड्स टू इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस. हे सुद्धा अतिशय सोपं आहे. बघा, मानवी संसाधनांचा प्रभावी वापर. मागच्या ज्या काही फंक्शन्स होते त्याच्यामध्ये पण आपण शेवटचा पॉइंट हाच डिस्कस केलो, इथं सुद्धा तेच सांगितले. जे आपल्याकडे रिसोर्सेस आहे, ह्युमन रिसोर्सेस, त्याचा युटिलायझेशन करणं, ऑप्टिमम युटिलायझेशन करणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. स्टाफिंग फंक्शन लीड्स टू इफेक्टिव्ह युटिलायझेशन, ऑप्टिमम किंवा इफेक्टिव्ह, प्रभावीपणे त्यांचा वापर करता आला पाहिजे, ऑफ ह्युमन रिसोर्सेस की ॲट द वर्कफोर्स. जेही आपल्याकडे मानवी संसाधन आहेत म्हणजे ह्युमन रिसोर्सेस, स्टाफ, एम्प्लॉईज हे सगळे ह्युमन रिसोर्सेस मध्येच येतात. तर या सगळ्यांचा इफेक्टिव्ह युटिलायझेशन, प्रभावी पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. आता कसं बघा, एक काम आहे, आता कोणतं काम आहे ते समजा XYZ असं काम आहे. या कामासाठी 2 एम्प्लॉईजची आपण सिलेक्ट केलं, 2 एम्प्लॉईजला आपण ते काम करण्यासाठी सिलेक्ट केलं. सपोज गृहीत धरा फक्त याचं नाव आहे A, याचं नाव आहे B. XYZ नावाचं काम आहे, ते काम करण्यासाठी आपण 2 एम्प्लॉईजला सिलेक्ट केलं. तर ते काम होतं 2 एम्प्लॉईज साठी. ठीक आहे, सिलेक्ट केलं 2 एम्प्लॉईजला, कारण ते काम XYZ नावाचं जे काही काम होतं ते 2 व्यक्तींचं होतं. तर झालं असं, XYZ नावाचं काम फक्त Aच करू लागला, B काही काम केलाच नाही. ठीक आहे, Bच्या हिस्स्याचं काम सुद्धा Aच करू लागला. मग अशा वेळेस मला सांगा इफेक्टिव्ह युटिलायझेशन झालं का Bचं? जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन झालं. काम दोघांचं होतं, दोघांचं काम होतं म्हणून 2 एम्प्लॉईजला सिलेक्ट केलं. दोन्ही पैकी Aच हा काम करतोय, B कामच करत नाही. A हा Bचं सगळं काम करून टाकतोय. मग अशा वेळेस Bचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन होतंय का? येस, होत नाहीये. मग इफेक्टिव्ह युटिलायझेशन कधी होईल? काम 2 व्यक्तीचं आहे तर एकट्याने स्वतःवर ओझं न ओढून घेता B ला सुद्धा काहीतरी काम दिलं पाहिजे. शहाणपणा करून
म्हणजेच प्रमोशनच्या चक्करमध्ये ए सगळं काम करत असेल तर बी चं काय काम आहे, आणि प्रमोशनच्या चक्करमध्ये जे काम एक्स्ट्रा करतोय ते बिघडून टाकतोय, याचं नुकसान बिझनेसला होणार. म्हणून दोन्ही एम्प्लॉईज वरती लक्ष ठेवून चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्ह युटिलायझेशन करणं आवश्यक आहे, यांच्याकडून काम करून घेणं आवश्यक आहे. एला सुद्धा समजून सांगावं लागतं की तू पुढं करू नको, 2 एम्प्लॉईज पाहिजे होते म्हणून दोघांना सिलेक्ट केलेलं आहे, दोघं मिळून काम करा. समजलं? नेक्स्ट वन पुढे बघा. याला इरेज करू, आय होप तुम्हाला समजलं असेल. हा, पुढे बघा काय सांगितलेलं आहे. प्रॉपर केअर इज टेकन at every stage such as recruitment, selection, placement, remuneration, training, development, etc. आता योग्य प्रकारे काळजी घेतली जाते प्रत्येक स्टेज वरती. कोणत्या स्टेज वरती? रिक्रुटमेंट करते वेळी, भरती करते वेळी कोणते एम्प्लॉईज पाहिजेत त्यांनाच भरती करून घेणं, जी एम्प्लॉईची गरज आहे, जसं की मी म्हटलं सोशल मार्केटिंग स्पेशलिस्टची आवश्यकता होती, ज्याला जे काम जमतं त्याला सिलेक्ट करणं, त्याच्यानंतर प्लेसमेंट करणं, त्याला चांगल्या ठिकाणी जॉब म्हणजे ज्या कामासाठी आपण त्याला सिलेक्ट केलं होतं ते काम त्याला देणं, प्लेसिंग करणं, त्याच्यानंतर रेम्युनरेशन देणं. तो जर 100% काम करत असेल तर त्याला सॅलरी सुद्धा त्याच हिशोबाने मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर ट्रेनिंग देणं, जर एखादं काम त्याला जमत नसेल तर त्याच्याबद्दल त्यांना शिकवणं, ट्रेनिंग देणं, जे काही न्यू टेक्नॉलॉजी आहे त्यांना कसं चॅलेंज, त्या टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा हे त्यांना शिकवणं, त्याच्यानंतर त्या टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर त्यांचा डेव्हलपमेंट होईल. ठीक आहे, या सगळ्या स्टेज वरती काळजी घ्यावी लागते, कारण स्टाफिंग हे अतिशय महत्वाचं आहे. स्टाफिंग जर चुकला तर सगळाच बिझनेस खड्ड्यात जातो. ओके, पुढे एक्सेसिव्ह बर्डन ऑफ वर्क इज अवॉइडेड, म्हणजेच एखाद्या एम्प्लॉईजवर किंवा एम्प्लॉईज वरती कामापेक्षा किंवा त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना देणं हे अवॉइड केलं पाहिजे. त्यांची जेवढी कपॅसिटी आहे तेवढंच काम त्यांना दिलं पाहिजे. हे सुद्धा स्टाफिंग मध्ये बघितलं जातं. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस रिझल्ट इन, म्हणजेच ज्या काही आपल्याकडे ह्युमन रिसोर्सेस आहेत त्यांचं पाहिजे तेवढाच वापर केल्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्याला जी काही कामगिरी आहे ती सुधारते, म्हणजे कुणाची एम्प्लॉईची कामगिरी सुधारते, कारण प्रॉपर काम आपण त्यांना देतो. ए चं काम जर बी करत असेल तर बी चा काय फायदा? म्हणून दोघांनाही सेम चांगल्या पद्धतीने काम वर्क जर आपण डिवाइड करून दिलो, ए चं एक काम करणार, बी चं काम करणार, म्हणजे त्यांच्या परफॉर्मन्स कसं होणार? इम्प्रूव्ह होणार. मग प्रोग्रेस ऑफ ऑर्गनायझेशन, आणि त्यांची इम्प्रूव्हमेंट झाली म्हणजेच आपल्या ऑर्गनायझेशनची प्रोग्रेस होणार, प्रगती होणार. येस, समजलं? आता या ठिकाणी आणखीन एकदा परत नीट समजून घ्या. बघा, एक तर पहिली गोष्ट तुम्हाला समजली असेल. पहिली गोष्ट कोणती होती? की कोणते ह्युमन रिसोर्सेस असतील त्यांचा इफेक्टिव्ह युटिलायझेशन झाला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या काही स्टेज आहेत, रिक्रुटमेंट असू दे, त्याच्यानंतर सिलेक्टिंग असू दे, प्लेसिंग असू दे, रेम्युनरेशन असू दे किंवा ट्रेनिंग असू दे, डेव्हलपमेंट असू दे, या स्टेज वरती केअर केलं पाहिजे, काळजी घ्यावी लागते. कुणाला? मॅनेजरला घ्यावी लागते. त्याच्यानंतर होतं त्यांच्यावरती कामाचा अतिरेक टाळला पाहिजे. ते काय म्हटलेलं आहे? एक्सेसिव्ह बर्डन ऑफ वर्क ते टाळलं पाहिजे असं म्हटलं ना. मग काय आहे? एका दिवसामध्ये या एम्प्लॉईजला 50 टी शर्ट चं प्रोडक्शन घ्यायला सांगितलं. काय म्हटलं मी? या एम्प्लॉईजला एका दिवसामध्ये 50 टी शर्टचं प्रोडक्शन घ्यायला सांगितलं, जे की योग्य आहे, याला झेपते, कारण याची कपॅसिटी तेवढी आहे. तेच त्याच्या अपोज मध्ये मी म्हंटल एका दिवसामध्ये या कर्मचाऱ्याला किंवा एम्प्लॉईला 100 टी शर्टचं प्रोडक्शन कर. मग अशा वेळेस या एम्प्लॉईवर कामाचं बर्डन येईल, प्रेशर येईल. कामाचं बर्डन किंवा प्रेशर आल्यामुळं, स्ट्रेस आल्यामुळं जे काम तो करतोय ते काम चांगलं होणार नाही. हे आपण 14 प्रिन्सिपल्स मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहिलं आहे. ओके, म्हणजेच कामाचं बर्डन किंवा प्रेशर कोणत्याही एम्प्लॉईजला असू नये, तरच ते आपण
फटीग स्टडी मध्ये आपण चांगल्या पद्धतीने बघितलं आहे, म्हणून इथे पण सेम तसंच दिलेलं आहे. एम्प्लॉईज बद्दल बोलताय, जेवढं त्यांची कपॅसिटी आहे तेवढंच त्यांना काम द्या, म्हणजे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं बर्डन येणार नाही. आता काय लक्षात ठेवायचं बघा, इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस, जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचं चांगल्या पद्धतीने युटिलायझेशन केलं पाहिजे. प्रॉपर केअर इज टेकन ऍट एव्हरी स्टेज, कोणत्याही स्तरावरती चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते, ते स्टेज हे आहेत. त्याच्यानंतर जे काही बर्डन असेल ते अवॉइड केलं पाहिजे, काम जास्त दिलं नाही पाहिजे, जेवढी कपॅसिटी तेवढंच काम दिलं पाहिजे. त्याच्यानंतर इम्प्रुव्हमेंट इन परफॉर्मन्स अँड प्रोग्रेस ऑफ ऑर्गनायझेशन. आता ऑप्टिमम युटिलायझेशन रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्सेसचं जर केलो आपण, तर त्याचा रिझल्ट कशात पाहायला मिळतो? एक तर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत असते आणि त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनची प्रगती होत असते, प्रोग्रेस होत असते. ओके, समजलं? त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे बिल्ड्स कोऑर्डियल रिलेशनशिप. बघा काय सांगितलेलं आहे, दिस फंक्शन इज हेल्पफुल इन building healthy relationship among all levels of employees in the organization. आता कर्मचारी व्यवस्थापन किंवा स्टाफिंग हे फंक्शन आपल्या बिझनेस मधल्या ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट मध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यामध्ये हेल्थी रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी मदत करत असतं. A smooth human relation is the key to better communication and coordination of managerial efforts in an organization. याचं मीनिंग होतं की सुरळीत सहसंबंधामुळे, म्हणजे स्मूथ ह्युमन रिलेशन म्हटलेलं आहे, म्हणजे सुरळीत सहसंबंधामुळे चांगल्या सुसंवाद, चांगल्या काय कम्युनिकेशन म्हणजेच काय, चांगल्या सुसंवाद, येस, चांगल्या सुसंवादासाठी आणि व्यवस्थापकीय काय म्हटलेलं आहे, एफर्ट्स, व्यवस्थापकीय प्रयत्नांमध्ये समन्वय आणणे अतिशय आवश्यक असतं. परत एकदा, ह्युमन रिलेशन, अ स्मूथ ह्युमन रिलेशन म्हणजेच सुरळीतपणे सहसंबंध, जे काही एम्प्लॉईज आपल्या बिझनेस मध्ये आहेत त्यांचं जे काही काम करतात ते स्मूथली करतात, त्यांच्यामध्ये रिलेशन चांगले आहेत, हेल्थी रिलेशन असेल तर बेटर कम्युनिकेशन आपल्याला बिझनेस मध्ये पाहायला मिळतं. स्मूथ ह्युमन रिलेशन मुळे बेटर कम्युनिकेशन होत असतं. त्याच्यानंतर जे काही व्यवस्थापकीय प्रयत्न असतात किंवा एफर्ट्स असतात, मॅनेजरियल एफर्ट्स असतात, व्यवस्थापकीय प्रयत्न असतात, त्या प्रयत्नांमध्ये कोऑर्डिनेशन आणणं. कोऑर्डिनेशन म्हणजेच काय, एखादं काम आपण म्हणजेच एखादे एफर्ट्स आपण घेत असेल तर त्या एफर्ट्स मध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता. अडथळा म्हणजेच काय, दोन एम्प्लॉईज जमत नाही, मग आपण आपलं काम कसं कंप्लीट करणार, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आवश्यक असते. म्हणून म्हटलेलं आहे व्यवस्थापकीय प्रयत्नांमध्ये समन्वय आणणे खूप अतिशय आवश्यक असतं. आता हे कशामुळे पॉसिबल होतं त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणणं, ते सुद्धा स्टाफिंग मुळे पॉसिबल होतं. कसं बघा, आता आपल्या या बिझनेस मध्ये 3 लेवल असतात, कोणते, टॉप, मिडल आणि लोअर, ते तुम्हाला माहिती आहे. तर लोअर लेवल बद्दल बोलू. आता हे आपले एम्प्लॉईज आहेत, यांमध्ये स्टाफिंग चांगल्या पद्धतीने झालेली आहे. ज्या एम्प्लॉईजची आवश्यकता होती त्यांना सिलेक्ट केलं, त्यांना प्लेसिंग दिलं, त्यांच्या ट्रेनिंग बघितलं, सगळ्या गोष्टी बघितलं, म्हणून हे जे एम्प्लॉईज आहेत खुश आहेत, यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन सुद्धा आहे, बेटर कम्युनिकेशन सुद्धा आहे. हे सगळं कशामुळे पॉसिबल झालं? येस, ऑफकोर्स स्टाफिंग मुळे पॉसिबल झालं. समजलं? त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचंय बघा, बिल्डिंग हेल्थी रिलेशनशिप अमंग ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट, जे काही बिझनेस मध्ये लेवल्स असतात, प्रत्येक लेवलवरती जे एम्प्लॉईज असतात त्यांच्यामध्ये हेल्थी रिलेशनशिप आणण्यासाठी स्टाफिंग मदत करत असते. म्हणजे चांगलं वातावरण तयार करण्यासाठी, चांगले संबंध तयार करण्यासाठी स्टाफिंग हेल्प करत असतं. त्याच्यानंतर बेटर कम्युनिकेशन अँड कोऑर्डिनेशन ऑफ मॅनेजरियल एफर्ट्स इज द की ऑफ स्मूथ ह्युमन रिलेशन. आता खूप सोपं आहे, चांगल्या सुसंवादासाठी,
आणि जे काही व्यवस्थापकीय प्रयत्न आहेत त्यांच्यामध्ये समन्वय आणण्यासाठी स्मूथ ह्युमन रिलेशन असणं आवश्यक आहे, ते की आहे. एवढं लक्षात ठेवायचंय. ओके, आय होप तुम्हाला हे 3च्या 3 पॉइंट क्लिअर असतील किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ बिगबुल बॅच मधल्या स्टुडंटसाठी असणार आहे. जर डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये डाऊट सुद्धा विचारू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.